नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आज आपण मुगाची डाळ आणि पालकाची पानं वापरून मूग पालक चिला हा एक वेगळा प्रकार तयार करून पाहणार आहोत. मूग पालक चिला करण्यासाठी लागणारे साहित्य असे. मूग पालक चिला करण्यासाठी येथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण बरेचदा छोट्या छोट्या डाळीमध्ये अळ्या असतात किंवा डाळींना कीड किंवा बुरा लागलेला असतो. तो स्वच्छ पाण्याने धुतलं की निघून जातो. 2दा पाण्यामध्ये धुवून ही डाळ आता आपण 2 तासांसाठी भिजवून ठेवत आहोत. 2 तास झालेले आहेत. डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यामध्ये आपण इतरही घटक ॲड करूयात. पालकाची सर्वप्रथम आता आपण ताजी, टवटवीत आणि हिरवीगार पानं घ्यायची आहेत. ती आपण स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्यावर निर्जंतुकीकरणासाठी मारलेले फवारे जे असतात तर ते सगळे निघून जातात. मुगाच्या डाळीबरोबरच ही स्वच्छ धुतलेली पानं आपण मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत. तुम्ही पाहतच आहात पालकामधनं किती खराब पाणी निघालं. आता त्यात 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडं पाणी ॲड करून मिक्सरमध्ये बॅटर तयार करून घेऊयात. तुम्ही पाहतच असाल किती व्यवस्थित बॅटर तयार झालं आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं बॅटर वाया अजिबात जाऊ द्यायचं नाही. ते आपण हाताने निपटून घ्यायचं असतं. तयार झालेलं हे बॅटर आपण अंदाजे अर्धा तासासाठी सेट करण्यासाठी ठेवूयात. अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण त्यात अर्धा चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालून बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित घोटून घेत आहोत. आता हे बॅटर चिला करण्यासाठी तयार झालं आहे. चिला करण्यासाठी आता आपण गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे. बॅटर चिकटू नये म्हणून पॅनला सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे. आपण त्यात चिला करण्यासाठी बॅटर टाकूयात. किती हिरवागार सुंदर चिला दिसतोय. खालच्या भागातून चिला तयार झाला की वरच्या भागाला आपण तेल लावून घेऊयात. आता तो व्यवस्थित पलटवायचा आहे, कारण दोन्ही बाजूने व्यवस्थित वाफवला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्व चिला करून घेऊयात. ह्या चिल्यांमध्ये मूगडाळ आणि पालक दोन्ही असल्यामुळे कॅल्शियम आणि प्रथिनं दोन्ही पोटात जातात. त्यामुळे गर्भवती स्त्रिया आणि बालकांनी हा आहार घेतला तर पाहिजेच, पण हाडं बळकट व्हायला वृद्धांनीसुद्धा हा आहार घ्यायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे आपले हिरवेगार, पौष्टिक, गरमागरम मूग पालक चिला तयार झाले आहेत. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.